आपण सतत बोलतो, म्हणजे व्हॉट्सॲपवर, मीटिंगमध्ये, घरी शब्दांच्या एका महापुरात आपण अक्षरशः बुडून गेलेलो आहोत. पण इतकं बोलूनही आपण एकमेकांना खरंच किती समजून घेतो? कधी-कधी असं नाही वाटत की जितके जास्त शब्द तितका अर्थ हरवत जातो? हां, आजच्या काळातला मला वाटतं सर्वात मोठा विरोधाभास आहे. हो. आपल्याकडे संवादाची साधना पूर्वीपेक्षा 1000 पटीने जास्त आहेत. हं. पण संवाद तो मात्र तितकाच कमी झालाय. बरोबर. गैरसमज, वाद, एकटेपणा या सगळ्याचं मूळ कदाचित आपण कसं बोलतो यात नाही, तर आपलं बोलणं कुठून येतं यात दडलेलं असेल. आणि नेमक्या याच मुळाशी आपल्याला आज पोहोचायचं आहे. अगदी. आजची आपली चर्चा विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित आहे. त्यांनी वाणीचे म्हणजे आपल्या बोलण्याचे 4 स्तर सांगितले आहेत: वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. तर आज आपण या प्रवासावर निघणार आहोत. आणि हा केवळ एक तात्विक प्रवास नाहीये. नाही. याला तुम्ही आपल्या जाणीवेच्या समुद्राचा एक नकाशाही म्हणू शकता. म्हणजे वरवरच्या खवळलेल्या लाटांपासून ते तळाच्या शांत गूढ खोलीपर्यंतचा प्रवास. वा. हे 4 स्तर समजून घेतले ना की आपलं फक्त बोलण्याकडेच नाही तर शांततेकडे म्हणजे मौनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलू शकतो. तर मग आपलं आजचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. हो. मौन म्हणजे फक्त तोंड बंद ठेवणं नाही, तर तो एक आतला प्रवास कसा आहे हे समजून घेणं. शब्दांच्या गोंगाटापासून ते शुद्ध जाणीवेच्या अनुभवापर्यंतचा हा प्रवास आपण टप्प्याटप्प्याने उलगडूया. नक्की. चला सुरुवात करूया त्या समुद्राच्या पृष्ठभागापासून जिथे सर्वात जास्त गोंगाट असतो. वैखरी वाणी. वैखरी म्हणजे आपण जे काही बोलतो, ऐकतो, लिहितो, वाचतो ते सगळं. अच्छा. हीच ती आपल्या जाणीवेच्या समुद्रावरची खवळलेली सतत आवाज करणारी लाट आहे. रोजच्या जगण्यातली. हो. आपले रोजचे व्यवहार, शिक्षण, सोशल मीडिया, बातम्या सगळा खेळ याच पातळीवर चालतो. इथे विचारांना आवाजाचं आणि शब्दांचं एक मूर्त रूप मिळतं. आणि हे आवश्यकही आहे नाही का? याशिवाय समाज कसा चालेल? अर्थातच. पण विद्यानंद यांच्या लेखनातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हा सर्वात बाह्य आणि स्थूल स्तर आहे. बरोबर. इथे आपलं मन सतत बाहेरच्या जगात गुंतलेलं असतं. आपण काहीतरी बोलतो, समोरचा प्रतिक्रिया देतो, मग आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. अगदी व्हॉट्सॲपवरच्या ग्रुप चॅटसारखं सतत पिंगपॉंग सुरू असतं. हो, तेच. अगदी. आणि गंमत म्हणजे हीच वैखरी वाणी आपल्या मनातल्या सततच्या गोंगाटाचं मूळ कारण बनते. आपण जे ऐकतो, जे वाचतो, तेच विचार आपल्या डोक्यात फिरत राहतात. दिवसभर मीटिंगमध्ये ऐकलेले शब्द रात्री झोपतानाही आठवतात. हो, हे होतं. ही एक इको चेंबर सारखी स्थिती आहे. त्यामुळे मौनाच्या साधनेमधली ही पहिली आणि सर्वात वरवरची पायरी आहे. म्हणजे सुरुवात इथून करायची. हो. या बाह्य आवाजावर नियंत्रण मिळवणं. ठीक आहे, म्हणजे वैखरीवर नियंत्रण मिळवणं ही सुरुवात झाली. पण ज्याने कोणी 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याला माहित आहे की खरं आव्हान तोंड बंद ठेवणं नाही, तर डोक्यातला आवाज बंद करणं आहे. अगदी. त्या आतल्या गोंधळाचं काय? तुम्ही बरोबर त्या दुसऱ्या स्तरावर बोट ठेवलंय. मध्यमा. मध्यमा. समजा आपण समुद्राच्या पृष्ठभागावरून थोडं खाली डुबकी मारली. वरच्या लाटांचा आवाज कमी होईल, पण आत पाण्यामध्ये प्रवाह असतात, भोवरे असतात, एक वेगळीच हालचाल सुरू असते. अच्छा. ती म्हणजे मध्यमा वाणी. म्हणजे मनातल्या मनात सुरू असलेलं बोलणं. हो, पण त्यापेक्षाही थोडं जास्त. मध्यमा म्हणजे आपल्या डोक्यात सतत सुरू असलेलं डायरेक्टरचं कॉमेंट्री चॅनल. हा, छान आहे. आपण काहीही करत असलो तरी आत एक आवाज असतो जो त्यावर सतत भाष्य करत असतो. अरे हे चुकलं, ते बरोबर होतं, आता पुढे काय, त्याने असं का म्हटलं असेल, मला ते काम उद्या पूर्ण करायला हवं. बरोबर. हा न ऐकू येणारा पण सतत सुरू असणारा अंतःसंवाद आहे. हे तर 100% खरं आहे. आपण नुसते शांत बसलेलो असतो, पण आतून स्वतःशीच वाद घालत असतो किंवा भविष्याच्या योजना आखत असतो. अगदी. म्हणजे आपण कधीच खरे शांत नसतो. कधीच नाही. आणि ध्यान करायला बसल्यावर ही गोष्ट सर्वात जास्त जाणवते. हो ना. बाहेर शांतता असली तरी आत विचारांची प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते. विद्यानंद यांच्या मते इथूनच खऱ्या अर्थाने अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू होते. अच्छा. आपल्याला पहिल्यांदा जाणीव होते की शांतता म्हणजे फक्त आवाजाचा अभाव नाही तर विचारांचा अभाव आहे. मग या स्तरावर काय करायचं? या डायरेक्टरच्या कॉमेंट्रीला बंद कसं करायचं? गंमत म्हणजे त्याला बंद करण्याचा प्रयत्न केला ना तर तो आवाज आणखी वाढतो. अरे. इथे साधना आहे ती साक्षी होण्याची. त्या कॉमेंट्रीशी भांडायचं नाही, तिला दाबायचं नाही, फक्त ती सुरू आहे
हे तटस्थपणे पाहायचं. जसं आपण रस्त्यावरच्या ट्रॅफिककडे पाहतो त्यात सामील न होता. अगदी. हळूहळू जेव्हा आपण त्या विचारांना ऊर्जा देणं थांबवतो तेव्हा ते आपोआप शांत व्हायला लागतात. म्हणजे आधी बाहेरचं बोलणं थांबून आतलं बोलणं ऐकायचं आणि मग त्यालाही फक्त बघत राहायचं, प्रतिक्रिया न देता. बरोबर. याचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात कसा होऊ शकतो? खूप जास्त. समजा तुम्ही एखाद्या महत्वाच्या निगोसिएशनमध्ये आहात. हं. समोरची व्यक्ती काहीतरी बोलते आणि तुमच्या डोक्यात लगेच डायरेक्टरची कॉमेंट्री सुरू होते. हा मला फसवतोय, माझा मुद्दा खोडून काढला, आता मी काय बोलू? हो, होतं असं. या मध्यमवाणीमुळे तुम्ही समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐकतच नाही. पण जर तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाचे साक्षी झालात तर तुम्ही शांतपणे पूर्ण लक्ष देऊन समोरच्याचं म्हणणं ऐकू शकता. आणि मग जास्त चांगला प्रतिसाद देऊ शकता. बरोबर. वा, म्हणजे आपल्या आतल्या गोंधळावर नियंत्रण मिळवलं तर बाहेरच्या जगात आपण जास्त प्रभावी ठरू शकतो. नक्कीच. ठीक आहे. वैखरी म्हणजे समुद्रावरच्या लाटा, मध्यमा म्हणजे पाण्याखालचे प्रवाह. आता उत्सुकता वाढतीये. समजा आपण या प्रवाहांमधूनही आणखी खोल गेलो, जिथे पाण्याची हालचाल जवळपास थांबते, तिथे काय आहे? मनातलं बोलणंही शांत झाल्यावर काय उरतं? पोकळी? नाही, पोकळी नाही. आणि इथेच आपण तिसऱ्या अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली स्तरावर पोहोचतो. पश्यंती. पश्यंती. पश्यंती म्हणजे पाहणारी. या खोलीत शब्द नसतात, वाक्य नसतात, पण दृष्टी असते. दृष्टी म्हणजे काय? म्हणजे इथे विचार शब्दांच्या रूपात नसतात. ते थेट एक प्रतिमा, एक भाव, एक अस्पष्ट जाणीव किंवा एक संपूर्ण चित्र म्हणून प्रकट होतात. अच्छा. शब्दांची वस्त्र घालण्यापूर्वीचं विचाराचं ते नग्न, शुद्ध स्वरूप आहे. यालाच आपण इंट्युशन किंवा गट फिलिंग म्हणतो. ओहो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना ते शब्दात सुचण्याआधीच हेच बरोबर आहे अशी एक आतून खात्री वाटते. तो अनुभव. अगदी. तोच तो युरेका क्षण. आर्किमिडीजला बाथटबमध्ये बसल्यावर आधी युरेका ही भावना आली. तो साक्षात्कार झाला. शब्द नंतर बाहेर आले. बरोबर. अनेक शास्त्रज्ञांना, कलाकारांना त्यांच्या महान कल्पना अशाच शांत क्षणी विचार न करता सुचतात. चालताना, आंघोळ करताना किंवा अगदी झोपेतून जागे होताना. एक मिनिट. याचा अर्थ असा होतो का की आपल्या ऑफिसमधल्या त्या मोठ्या मोठ्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्सपेक्षा जिथे प्रत्येकजण बोलण्याचा प्रयत्न करत असतो, खरी कल्पना एकट्याने शांतपणे चालताना जास्त चांगली सुचू शकते? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. म्हणजे आपली कॉर्पोरेट संस्कृती नकळतपणे या पश्यंती स्तराच्या विरोधात काम करतेय का? एक प्रकारे हो. पश्यंतीला गोंगाट आवडत नाही. ती वैखरीच्या आणि मध्यमाच्या आवाजात दबून जाते. आपण सतत माहितीच्या आणि विचारांच्या ओझ्याखाली असतो. त्यामुळे या खोल आणि शांत पातळीवरून येणाऱ्या संकेतांकडे आपलं लक्षच जात नाही. बरोबर. सर्जनशीलता, नवनिर्मिती किंवा आयुष्यातले मोठे निर्णय घेण्यासाठी लागणारी स्पष्टता ही याच पश्यंतीच्या स्तरातून येते. म्हणजे आपल्या आत उत्तरांचा एक स्रोत आहे, पण आपण बाहेरच्या आवाजामुळे तो ऐकूच शकत नाही. अगदी. समुद्राच्या त्या खोल शांत भागात मोठे खजिने आहेत, पण आपण पृष्ठभागावरच्या लाटांचीच खेळत बसलो आहोत. हे अविश्वसनीय आहे. वैखरी, मध्यमा, पश्यंती. पण यानंतरही काही आहे का? त्या समुद्राच्या तळाशी काय आहे? आहे. आणि तोच या प्रवासाचा अंतिम आणि सर्वात गूढ टप्पा आहे. परावाणी. परावाणी याचं वर्णन तर आणखीनच अद्भुत आहे. स्त्रोतामध्ये म्हटलंय की जिथे वाणीच नाही पण पूर्ण अर्थ आहे. बरोबर. हे कसं शक्य आहे? हा तर विरोधाभास वाटतोय. म्हणजे अर्थासाठी शब्द, प्रतिमा, काहीतरी माध्यम तर लागेल ना? बरोबर. हे आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे. कारण आपलं संपूर्ण आयुष्य आपण अर्थ आणि शब्द यांची सांगड घालत जगतो. हो ना. पण परा म्हणजे अशी अवस्था जिथे विचार नाहीत, भावना नाहीत, प्रतिमा नाहीत. समुद्राच्या तळाशी जशी पूर्ण शांतता आणि निश्चलता असते तशी अवस्था. पण ती पोकळी नाही. मग काय आहे? ती म्हणजे शुद्ध जाणीव, केवळ अस्तित्व. मी आहे ही भावना. हां. तिथे कोणताच भेद उरत नाही. बोलणारा, ऐकणारा, शब्द, अर्थ सगळं एकरूप होऊन जातं. विद्यानंद यांच्या लेखनातलं एक वाक्य तर मनाला भिडणारं आहे. इथे मौन म्हणजे रिकामापणा नसून परिपूर्ण उपस्थिती असते. परिपूर्ण उपस्थिती म्हणजे काहीतरी नसणं नव्हे तर संपूर्णपणे असणं. हे खूप खोल आहे. याला असं समजूया, आपल्या समुद्राच्या रूपकात परा म्हणजे लाटा नाहीत, प्रवाह नाहीत, समुद्रातले जीव नाहीत. तर तो समुद्र ज्याने बनला आहे ते पाणी स्वतः. अगदी बरोबर. ते पाणी ज्यातूनच लाटा, प्रवाह आणि सगळं काही निर्माण होतं. अच्छा. परा म्हणजे तो मूळ स्रोत, ती शुद्ध ऊर्जा
जिथून सर्व शब्द, विचार आणि भावना उगम पावतात. त्या उगमाशीच एकरूप होणं. म्हणजे जिथून नदी उगम पावते त्या मूळ झऱ्यावरच जाऊन पोहोचण्यासारखं आहे हे. हो. मग तिथे अर्थ कसा असतो? तिथे अर्थ समजत नाही, तर तो अनुभवला जातो. तो थेट असतो. म्हणजे जसं साखरेची गोडी शब्दात वर्णन करण्याऐवजी ती प्रत्यक्षात चाखण्यासारखा आहे. हा अनुभव आपल्या त्या मूलभूत समजुतीलाच आव्हान देतो की ज्ञान किंवा संवाद शब्दांशिवाय अपूर्ण आहे. पराचा अनुभव सांगतो की जिथे शब्द पूर्णपणे विरघळून जातात तिथेच खरा आणि संपूर्ण अर्थ प्रकट होतो. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. वैखरीच्या गजबजाटापासून पराच्या निःशब्द पूर्णतेपर्यंत. हो. समुद्राच्या पृष्ठभागावरून थेट त्याच्या तळाशी, त्याच्या मूळ तत्वापर्यंत. तर मग या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी काय अर्थ? या 4 स्तरांच्या ज्ञानाचा आजच्या झूम कॉल आणि इन्स्टाग्रामच्या जगात काय उपयोग? याचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे जागरूकता. जागरूकता. हो, आपल्याला हे कळतं की आपण बहुतेक वेळा फक्त पृष्ठभागावर जगत असतो. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या चर्चेत असाल आणि तुम्हाला राग येईल, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता, हा राग वैखरीच्या पातळीवरचा आहे की माझ्या आतल्या मध्यमा वाणीतून येतोय? बरोबर. माझ्या मनात काय कॉमेंट्री सुरू आहे? ही जागरूकता तुम्हाला जास्त शांत आणि संतुलित प्रतिसाद द्यायला मदत करते. ते बरोबर आहे. आणि मला वाटतं याचा संबंध आपण फ्लो स्टेट म्हणतो त्याच्याशी असू शकतो. अच्छा, कसा? जिथे खेळाडू किंवा कलाकार विचार न करता थेट कृती करतात. ते कदाचित त्या पश्चंतीच्या पातळीवर काम करत असतात, जिथे शब्द आणि विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन थेट कृती घडते. अगदी बरोबर. सुंदर मुद्दा आहे हा. हम्म. आणि पराचा अनुभव जरी दुर्मिळ असला तरी तो आपल्याला आठवण करून देतो की शब्दांच्या पलीकडेही एक जोडणी शक्य आहे. हो. 2 व्यक्तींमध्ये जेव्हा खूप खोल मैत्री किंवा प्रेम असतं तेव्हा त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज लागत नाही. त्यांचं मौन सुद्धा बोलकं असतं. बरोबर. तो पराच्या अनुभवाचा एक छोटासा अंश असतो. तर या प्रवासाचा निष्कर्ष असा काढता येईल की हे 4 स्तर म्हणजे 4 वेगवेगळे कप्पे नाही आहेत. नाही. ते एकाच जाणीवेची वेगवेगळी रूपं आहेत. खरी संवाद शक्ती शब्दांच्या संख्येवर अवलंबून नाही, तर आपण किती खोल स्तरातून बोलतो यावर अवलंबून आहे. शब्द आपल्याला बाहेरच्या जगात नेतात, तर मौन आपल्याला स्वतःकडे घेऊन जातं. सुंदर. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार सोडून जातो. बोला. आपण जे शब्द वापरतो ते आपल्या अनुभवांना आकार देतात आणि मर्यादितही करतात. मर्यादित करतात. हो. आपण म्हणतो मला राग आला आहे आणि त्या क्षणी आपण तो राग बनून जातो. पण शब्दांच्या पलीकडे जाऊन जर आपण त्या रागाच्या मूळ भावनेला, त्या ऊर्जेला पाहू शकलो, खरा आणि सखोल संवाद साधण्यासाठी मग तो इतरांशी असो वा स्वतःशी, आपल्याला या शब्दांच्या तुरुंगातून बाहेर पडून मौनाच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेणं किती महत्वाचं आहे.